बातम्यांचा वेगवान आढावा, पण त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज हाती येते पुण्यातून। ससून रुग्णालयातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणातील आरोपी डॉक्टर अजय तावरे हे 5 जिल्ह्यात दलाल म्हणून काम करत होते अशा प्रकारचा आरोप होतोय। डॉक्टर तावरे यांचे पश्चिम महाराष्ट्रात दलाल असल्याची माहिती सुद्धा समोर येते। ससून रुग्णालयात चांगले आणि लवकर उपचार मिळावेत यासाठी काही दलाल तावरेंशी संपर्क करत होते आणि पुणे पोलिसांच्याकडे विविध जिल्ह्यातून अनेक तक्रारी आल्याचं सुद्धा आता तपासात समोर आलंय। शस्त्रक्रिया करायला ससूनमध्ये वेटिंग असतं, मात्र तावरेला जर का संपर्क झाला तर वेटिंगसाठी वेळ लागत नाही आणि त्याचकरता हे दलाल काम करत होते असं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, हा काय धक्कादायक प्रकार आहे? हे जे तावरे होते, डॉक्टर अजय तावरे, हे या हॉस्पिटलचे सुप्रिटेंडंट पण राहिलेले आहेत बराच काळ। तर तिथं आपल्याला माहिती आहे ससून हे शासकीय रुग्णालय, तिथं मोफत शस्त्रक्रिया होतात। तर इथं खूप वेटिंग लाईन असते शस्त्रक्रिया करण्यासाठी गोरगरिबांची। तर ती वेटिंग लाईन मध्ये आपला नंबर लवकर लागावा म्हणून याने एजंट नेमले होते या 5 जिल्ह्यांमध्ये आणि एजंट करून पैसे घेऊन लवकर नंबर लावून शस्त्रक्रिया करू दिल्या जायचे। म्हणजे थोडक्यात ससून मध्ये जे काही गैरव्यवहार चालायचे त्याचं सगळं नेक्सस हा डॉक्टर अजय तावरे चालवायचा। आताही हे जे मकानदार म्हणून जे सापडलेले आहे त्या सगळ्या केसमध्ये, तर त्याला नेमकं कोणी फोन केला अजय तावरेंना मदत कर म्हणून सांगण्यासाठी, याचाही पोलीस तपास करतायत। एकूण हे सगळं जाळं होतं, नेक्सस होतं, हे सगळं आता समोर येतंय आणि तिथला भ्रष्टाचार किती बरबटलेला आहे ससून मधलं। खरं तर ससून एक पवित्र आरोग्य मंदिर आहे, पण अशा भ्रष्ट लोकांमुळे ते बदनाम होत आहे। चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।